हरे कृष्णा फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत बेबी कट। आता आपण फ्रंटने ॲप्रन लावायचं आहे। ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने तुम्हाला ॲप्रन लावायचं आहे। याला दोन हुक असतात, दोघं साइडने आपण ॲडजस्ट करू शकतो। जसं आपल्याला क्लायंट असेल, छोट्या मोठ्या क्लायंट्सला आपण दोघं क्लायंटला यूज करू शकतो। आता कटिंगसाठी लागणार आहे आपल्याला झिरो मशीन, कैची, कोम आणि स्प्रे बॉटल। आता हेअर आपल्याला पूर्ण वेट करून घ्यायचे आहे। ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीने तुम्ही सर्व हेअर वेट करून घ्यायचं आहे। मग आता आपण हेअरमध्ये इयर टू इयर सेक्शन काढणार आहे। या कानाच्या टोकापासून तर त्या कानाच्या टोकापर्यंत फ्रंटचा एक सेक्शन काढून आपल्याला बॅकने 0 डिग्रीमध्ये घेऊन क्लायंट सांगतील त्याप्रमाणे आपल्याला लेंथ ठेवायची आहे। आता आपला क्लायंट छोटा असल्यामुळे त्यांचे आईवडील जेवढे सांगेल लेंथ तेवढे ते आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण कट करायचं आहे। आता आपण जे खालून एक छोटी बारीकशी लाईन घेतोय तर तो आपला आहे बॉन्स क्रिएट करण्यासाठी आपण ते सेक्शन घेत आहोत। त्यांचे जे हेअर आहे ते पातळ असल्यामुळे मग त्यांना बॉन्स येण्यासाठी आपण ती एक छोटीशी बारीक लाईन आपण दिलेली आहे आणि झिरो मशीनने पूर्ण आपण त्या लेवलपर्यंत क्लीन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एक लाईन पूर्ण प्रॉपर आपल्याला घ्यायची आहे, हेअर वरती खाली नको, बॅक साईडचे। आता आपण जेवढी त्यांनी लेंथ सांगितली त्याप्रमाणे आपण त्याला कट देतो आहे। आता आपण साईडला इयर टू इयर सेक्शनमध्ये बाजूची गाईडलाईनला फॉलो करत कट करायचं आहे आणि जसं आपण बॉन्स क्रिएट केला होता बॅक साईडला तसाच आपण फ्रंट साईडला पण आपल्याला एक बॉन्स द्यायचा आहे, म्हणून आपण तिथे पण एक लाईन टाकली। लाईन आतल्या साईडला टाकायची आहे, ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने, आणि एक राऊंड शेप आपल्याला करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये मी केला आहे त्या पद्धतीने तुम्हाला राऊंड शेप करून घ्यायचा आहे। मग आपल्याला त्यांना कानाच्या वरती केस पाहिजे होते तर आपण तशा पद्धतीने आपण त्यांना कानाच्या वरती केस दिले। आता ज्या साईड जसं राईट साईडला केले तसंच लेफ्ट साईडला करायचं आहे। आधी एक सेक्शन क्लिप्सने वरती होल्ड करून घ्यायचे हेअर आणि जे केस आपल्याला वरती ठेवायचे ते वरच्या साईडला होल्ड करून घ्यायचे आणि एक छोटीशी एक बोटाच्या अंतरा एवढी आपल्याला एक गाईडलाईन क्रिएट करायची, ते पण बॉन्ससाठी, हेअरला बॉन्स येण्यासाठी आपण ते क्रिएट केलेली आहे। तर आपण साईड पार्टिशन मधले केस कट करतोय। मला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर माझा हात असल्यामुळे दिसत नाही। अशा पद्धतीने तुम्ही कट करायचं आहे। तर आपण फ्रंटला पूर्ण हेअर घेऊन त्यांना आयब्रो लाईन पर्यंत ठेवले आहे आणि साईडचे जे मी ज्या पद्धतीने कट करते तशाच पद्धतीने मला कट करायचे आहे। तर आपण साईड बघून घेतले। अशा पद्धतीने पूर्ण हेअर तुम्हाला कट करायचे आहे आणि कानाचा जो गोल शेप आहे त्या शेप प्रमाणे आपल्याला एक शेप क्रिएट करायचा आहे बॅक साईडला। आणि जे बॅकचे हेअर असतात ना क्राउन एरियाचे, ते इयरच्या साईडला विंचरून त्याला बघायचं आहे, इक्वल कट करायचे। आणि जो आपला बाजूचा सेक्शन आहे आपण ज्याप्रमाणे कट केलेले आहे त्याप्रमाणे, आणि सीझरचं तुम्हाला सीझर बघताय तुम्ही त्या पद्धतीने चालवायचं आहे। लहान मुलं असल्यावर त्यांना सीझर चालवताना एकदम सांभाळून चालवायचं आहे। आता आपण फ्रंटचे सेक्शन घेतलेले आहे आणि त्यांना आपण वरच्या साईडला ऑफ करून जे आपली फ्रंटची गाईडलाईन येईल त्या गाईडलाईन प्रमाणे कट करायचे। जे आयब्रो लाईन प्रमाणे आपण गाईडलाईन कट केली होती त्याच्यामध्ये जे मोठे मोठे हेअर आहेत ते कट करायचे। जर क्लायंटला छोटे हेअर पाहिजे असतील तरच, जर नाही पाहिजे असेल तर तुम्ही प्रॉपर तसंच ठेवू शकता ज्या पद्धतीने। आणि फक्त आपल्याला क्राउन एरियापर्यंतच ते कट करायचे आहे, जास्त मागे नाही जायचं आहे। तसंच राईट साईडला आणि लेफ्ट साईडला पण साईडने पण चेक करायचं आहे। साईडचे हेअर जर जास्त वाटत असेल तर त्यांना पण इक्वल करायचं आहे। ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशाच पद्धतीने तुम्हाला इक्वल करायचं आहे। तर आपण बॅक साईडने चेक करून घेऊ की जिथे आपला हेअर वरती खाली असेल तर त्याला परफेक्ट शेप द्यायचा आहे, आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे, थोडासा मशरूम कट सारखा। अशा पद्धतीने तुम्हाला कट करायचं आहे। क्लायंटची मान खाली असेल जेव्हा आपण हेअर कट करू तेव्हा, कोणता पण हेअर कट करताना बॅक साईडने मान खालीच राहील। आता असं साईडला ज्या पद्धतीने मी घेते
विंचरून. तर त्या अशा पद्धतीने तुम्हाला चेक करण्यासाठी हेअर पूर्ण विंचरून बघायचे आहे आणि बारीक कोंब वापरायचा आहे. हेअर सेक पातळ असल्यामुळे. तर फ्रंटची जी आपली गाईडलाईन होती ती तशीच ठेवली. त्याला फक्त थोडासा टेक्स्चर द्यायचा आहे की लहान मुलं असल्यावर त्यांचे डोळ्यांमध्ये केस नको जायला म्हणून आयब्रोच्या वरतीच आपल्याला ठेवायचं आहे. आता आपण अशा पद्धतीने पूर्ण ड्रायरने केस सुकवून घ्यायचे. ज्या पद्धतीने मी सुकवते आणि मग चेक करायचं आहे की कुठे आपल्याला हेअर वरती खाली इवन वाटत आहेत का. ड्रायर केल्यावरती आपल्याला कळून येतं की कुठे कमी आहे कुठे जास्त आहे. वापस ड्राय करायचे हेअर आणि चेक करायचं आहे. तर आपण अशा पद्धतीने ब्लो ड्रायर करायचे. ब्लो ड्रायर करताना हेअर छोटे असल्यामुळे आपण नेक आहे ना बॅक साईडने डाऊन करायला लावायची. मागच्या साईडने मान खाली करून मग ज्या पद्धतीने मी ड्रायर करते राऊंड शेपमध्ये इन टर्न करते तशा पद्धतीने तुम्ही इन टर्न द्यायचं आहे हेअरला. राऊंड आपण पूर्ण साईडने आपण राऊंडच हेअरला ब्लो ड्रायर केला आहे आणि इन टर्नमध्ये केला आहे. आणि जर आपलं ब्लो ड्रायर झालं आपण चेक करायचं आहे. जिथे आपल्याला हेअर एक्स्ट्रा वाटत असेल ते हेअर आपण कट करायचे. जास्त करून बॅक साईडने आतमधले हेअर जे असतात ते बाहेर येतात त्यांनाच फक्त इवन करायचं आहे. अशा पद्धतीने आपला हेअर कट झाला आहे. तुम्हाला आमचे हेअर कट आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.